लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात तक्रारदाराच्या जमिनीच्या 40 गुंठ्यांची मोजणी करून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकरमापक म्हणून नोकरीला असलेले संशयित सचिन भाऊसाहेब काठे यांनी 40,000 रुपयांची लाचेची मागणी केलेली होती। तडजोडी अंती बुधवारी 35,000ची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जाळ्यात घेतलेला आहे। तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र कार्यालयात संपर्क साधून तक्रार दिलेली होती। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी सापळा कारवाईचे आदेश दिले। सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, हवालदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुडे यांच्या पथकानं मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला। काठे यांनी तडजोडी अंती 35,000 रुपयांची लाच पंच साक्षीदारांसमवेत स्वीकारली असता बुधवारी रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।